आज पहाटे चंद्रपूर येथील घुटकाळा निवासी चंद्रमणी कातकर व त्यांच्या पारिवारिक सदस्यांना त्यांच्या घराच्या समोरील झाडाच्या फांदीत नायलॉन मांजाला गुंडाळून जखमी अवस्थेत एक वयस्क घुबड आढळले। घुबड नायलॉन मांजाच्या तेज धारेमुळे अत्यंत जखमी होऊन घुबडाच्या शरीरातून रक्त वाहत होते। चंद्रमणी कातकर यांनी जखमी घुबडाच्या उपचारासाठी खत्री कॉलेजचे कर्मचारी अमित राठोड यांना संपर्क केला व अमित राठोड यांनी चंद्रपूर बचाव संघर्ष समितीचे वन्यजीव संयोजक ॲडव्होकेट आशिष मुंदळा यांना संपर्क केला। परिस्थितीची गंभीरता समजून ॲडव्होकेट आशिष मुंदळा हे स्वतः घुटकाळा येथील घटनास्थळी उपस्थित झाले व लगेच जखमी घुबडाला व स्थानिक वन्यजीव प्रेमी स्वयंसेवकांना सोबत घेऊन खाजगी चारचाकी वाहनाने जखमी घुबडाच्या प्रथमोपचाराकरिता पशुरक्षण व उपचार संस्था पॅर फाउंडेशनच्या पशु आश्रम येथे पोहोचले। पॅर फाउंडेशन येथे घायाळ घुबडाचे प्रथमोपचार करून वन विभागाच्या कार्यालयात पाठविण्यात आले। आज सकाळी अमितजी राठोड यांनी संपर्क केला की घुटकाळा येथे नेहरू शाळेजवळ चंद्रमणीजी कातकर यांनी एका घुबडला झाडामध्ये अडकलेलं होतं, त्याला रेस्क्यू केलं होतं। आणि इथे सांगण्याचा उद्देश म्हणजे एवढाच आहे की तो जो घुबड होता ते आजकाल जे मार्केटमध्ये जे चायनाचे नायलॉनचे मांजा येत आहे त्याच्यामध्ये तो घुबड अडकून होता आणि खूप जखमी अवस्थेत आणि घायल अवस्थेत इंजर्ड होता तो। तर त्याला आम्ही तुरंत रेस्क्यू करून त्याला त्याचे प्राण वाचवण्यासाठी घुबडचे प्राण वाचवण्यासाठी आम्ही ते प्यार फाउंडेशन मध्ये घेऊन आलो आणि प्राथमिक उपचार त्याचा इथे होत आहे आणि इथून ते पुढे समोर फॉरेस्ट डिपार्टमेंट मध्ये घेऊन जाणार।